कोकणच्या किनाऱ्यावर वसलेले एक असे ठिकाण जिथे भक्ती आणि निसर्ग एकमेकात विरघळून जातात. 4 टेकड्यांच्या कुशीत वसलेले आणि काळभैरवच्या आशीर्वादाने पावन झालेले हे गाव म्हणजेच हरिहरेश्वर आणि याला दक्षिण काशी असे म्हटले जाते. तर हर हर महादेव म्हणत आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. जय शिवराय, राधे राधे. कसे सर्वजण मजेत ना? फिरताना फिरवायला पाहिजे. पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जिथे आपलं प्लॅन नव्हतं, अचानक प्लॅन ठरलेलं आहे. आपले मित्र नाईट शिफ्टला होतं, त्यांनी हा प्लॅन केलेला आहे. आपली सुट्टी होती तर आपल्याला पण त्यांनी इन्व्हॉल्व केलेलं. तर आज आपण जाणार त्यांच्यापाठी कोकणात असले सुप्रसिद्ध शिव मंदिर ज्याला दक्षिण काशी असे म्हटले जाते, अर्थातच हरिहरेश्वर. हे या तीर्थक्षेत्राला आपण जाणार आहोत दर्शनासाठी आणि ते बीच आहे ते पण आपण एन्जॉयमेंट करणार आहोत. तर आपले मित्र आपल्याला परिसरावर भेटणार आहेत. तर आपण तयारी करू. पहिला आपण मारुतीला भेटू, आपला नाश्ता करू आणि थोडे कपडे चेंज करून थेट जाऊया मित्रांकडे. कुठे? पलसपाटवर. तर राजसोबत तर भेटू पुढे. आपला पहिला मील जायच्या आधी याच्यात आपल्याला 50 ग्रॅम प्रोटीन आणि नाही बोलते 800-900 कॅलरीज असेल. तर चला याला आपण फिनिश करू आणि आपले मित्र येतील पुढे, त्यांना भेटू डायरेक्ट. चला रासोबत. हे आमचे मित्र चोर नंबर 1 आता बिदा घरचा चोर बाजूला. लोट नाही जमा झाला आता उपाशी. मंदिराच्या बाजूलाच पार्किंग आहे. पर बाईक 50 आणि 4 व्हीलर 100 घ्या. इथलं मुख्य मंदिर हे भगवान शिव, विष्णू, ब्रह्म आणि पार्वती यांचे निवासस्थान मानले जाते. म्हणूनच याला हरिहरेश्वर असे नाव पडले. पण इथल्या दर्शनाची पद्धत थोडी वेगळी आहे. आधी कालभैरवाचे दर्शन आणि मग मुख्य ईश्वराचे दर्शन. हरिहरेश्वरची खरी ओळख म्हणजे इथली प्रदक्षिणा. एका बाजूला अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला विशाल डोंगर. समुद्राच्या लाटांनी कातलात केलेले अप्रतिम कोरीव काम पाहून निसर्गाच्या शक्तीची जाणीव होते. कोकण म्हणजे फक्त समुद्र नाही. कोकण म्हणजे डोंगराच्या रांगांवर वाहणारे झरे, नागमोडी रस्ते आणि त्या रस्त्याच्या कडेला उभी असलेली हिरवीगार झाडे, जिथे तांबूस मात्या सुगंध आणि निळ्या रंगात अतंक समुद्री साथ मिळते. तिथे निसर्ग स्वतःच्या हाताने रंगाची उधळण करतो. ते म्हणजे आपले कोकण. धावपळीच्या दुनियेपासून दूर शांततेचा शोध जिथे संपतो ते ठिकाण म्हणजे कोकण. एकदा इथल्या मातीचा पाय लागला की मन आपोआप पुन्हा पुन्हा इथे येण्यात ओढ घेते. तर आपल्याला खूप लेट झालं होतं म्हणून आपण डायरेक्ट कामावर गेलो नाईट शिफ्टला. म्हणून आपण व्हिडिओ काही एंड नाही केला. तर आपण घरी आलेलो. तर खूप भारी वाटलं. दर्शन खूप छान झालं. थोडी गर्दी होती संडेला गेलो त्यामुळे. आणि तुम्ही पण दर्शन घेतलं ना. त्यानंतर तिथे प्रदक्षिणा असते. मंदिराच्या मागेच एक समुद्र आहे. मग तिथे गेले, तिथनं परत तिथे गेले पाण्यात गेले आणि घरी परत मंदिरात आलं तर ते प्रदक्षिणा पूर्ण होते. तुम्ही गेला ते प्रदक्षिणा घाला. खूप भारी वाटतं, खूप छान वाटतं. आणि जर तुम्हाला मनाची शांतता हवी असेल, तो निसर्गाचं
रौद्र व शांत रूप पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच हरेश्वरला भेट द्या. हे तुम्हाला मन शांत नाही करत तर तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा देते. तर बस जा, तिथे खूप आनंद होतो. आणि सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. असे सोबत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.